सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. देव माणूस बाबूशेठ घारे कोळंबे कुटुंबाचा जिवंत अनुभव. किरण गजानन कोळंबे, राहणार कुंडलस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड यांनी परिवर्तन विकास आघाडीचे कडाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार बाबूशेठ घारे यांच्या सामाजिक कार्याबाबत आपला जिवंत अनुभव सांगितलाय. जुलै 2023 मध्ये किरण कोळंबे यांच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्रथम कडाव, त्यानंतर कर्जत व पनवेल येथे उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र पनवेल येथे बेड उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. अशा कठीण प्रसंगी बाबूशेठ घारे यांना संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ DY पाटील हॉस्पिटलमध्ये फोन करून बेड उपलब्ध करून दिला. डॉक्टरांनी तपासणीनंतर वडिलांवर पेसमेकर बसवण्याची शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे 1.5 लाख रुपये होता. बाबूशेठ घारे यांनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारत सर्व खर्च स्वतः केला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेपर्यंतचा संपूर्ण खर्च त्यांनीच उचलला. एवढेच नव्हे तर ते स्वतः रुग्णालयात येऊन वडिलांची विचारपूसही केली. यानंतर अवघ्या 2 महिन्यात 22 सप्टेंबर 2023 रोजी किरण कोळंबे यांच्या पत्नीला अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाली. मुरबाड येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने पुन्हा बाबूशेठ घारे यांना संपर्क साधण्यात आला. त्यांनी तात्काळ रुग्णालयाचे रिपोर्ट पाहून DY पाटील हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सने घेऊन येण्यास सांगितले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच बाबूशेठ घारे स्वतः तेथे हजर होते. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन आवश्यक असल्याचे सांगितले. रात्री 10:30 वाजल्यापासून पहाटेपर्यंत ते कुटुंबासोबत ठामपणे उभे राहिले. ऑपरेशन यशस्वी झाले आणि पत्नीचा जीव वाचला. या उपचाराचा सर्व खर्चही बाबूशेठ घारे यांनीच केला. कोळंबे कुटुंबावर आलेल्या 2 गंभीर संकटात देवदूतासारखे धावून येणारे बाबूशेठ घारे हे खऱ्या अर्थाने देवमाणूस असल्याची भावना कुटुंबाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सध्या त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत पद नसतानाही ते गरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटतायत. गावात गेली 16 वर्षे गणेश उत्सवाचे आयोजन, गोरगरिबांना मदत, कोणत्याही वेळी हाक मारल्यास तात्काळ मदतीस धावून जाणे हे त्यांचे सामाजिक कार्य सर्वपरिचित आहे. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत बाबूशेठ घारे यांना कोळंबे कुटुंबांचा जाहीर पाठिंबा असून ते निवडून आल्यास त्यांचे सामाजिक कार्य अधिक व्यापक स्वरूपात वाढेल असा विश्वास कुटुंबाने व्यक्त केलाय. गणरायाच्या चरणी ते भरघोस मतांनी निवडून यावेत अशी प्रार्थनाही करण्यात आली आहे. बघा, सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझे नाव किरण गजानन कोळंबे, मुक्काम कुंडलस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. हे माझे वडील गजानन विनू कोळंबे, मुक्काम कुंडलस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. आणि हे माझ्या धर्मपत्नी भारती किरण कोळंबे, मुक्काम कुंडलस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. सर्वप्रथम परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार बाबूशेठ घारे, कडाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार बाबूशेठ घारे यांचं मी अभिनंदन करतो. सांगायचं झालं तर बाबूशेठ घारे हे देव माणूस आहेत. आमच्या कोळंबे परिवारावर 2 संकटे आलेत. 2 संकटांना त्यांनी सामोरे गेले ते माझ्यासाठी. पहिलं संकट म्हणजे बाबांचं संकट म्हणजे जुलै महिन्यामध्ये, जुलै 2023 मध्ये बाबांचं हार्ट म्हणजे अटॅक आला होता बाबांना. तर सर्वप्रथम मी आपले प्रथम उपचारसाठी कडावला गेलो. तिथून त्यांनी मला कर्जतला पाठवलं. कर्जतवरून पनवेलला जायला सांगितलं. तर पनवेलला पण तिथे बेड अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला पुढे जाण्यास सांगितलं. त्यावेळी मी बाबूशेठना फोन केला होता. म्हटलं, आप्पा असं झालंय, बाबांना अटॅक आलाय, त्यांना पुढे पाठवलेत. तर मग ते बोलते, ठीक आहे, मी एका मीटिंगसाठी चालू आहे, पण त्यांना DY पाटील या रुग्णालयात तू तिथे नेऊन म्हणजे तिथे ॲडमिट कर. त्यांनी तिथे फोन केला होता, त्यासाठी बेड वगैरे अवेलेबल केला होता. त्यांनी सांगितलं मला तिथे नेऊन सोड. तर तिथे गेल्यानंतर बाबांचं हार्टचे जे हार्टबीट्स आहेत ते कमी झाले होते. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांनी सांगितलं का आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. तर ते ऑपरेशन करायचं म्हणजे ते स्पेसमेकर टाकायला लागेल त्यात हार्टमध्ये. तर स्पेसमेकरसाठी खर्च होता, जवळ 1.5 लाख रुपये खर्च होता, त्यांनी सांगितलं होतं मला. तर मी बाबूशेठ
घारे यांना फोन केला, म्हटलं असा असा विषय ऑपरेशन सांगतात. ठीक आहे, ते बोलले मला का मी डॉक्टरांशी बोलतो, ऑपरेशन वगैरे सक्सेस म्हणजे ऑपरेशनची तयारी करतो. तर ते बोलले मला. मग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झाले. ऑपरेशन झाले तर ऑपरेशन सक्सेसफुल झाले. ऑपरेशन झाल्यानंतर बाबूशेठ घारे ऑपरेशन मी केलं त्यांना फोन, असं-असं आहे ऑपरेशन झालं. ते स्वतः तिथे बाबांची म्हणजे जी काही हे होती म्हणजे अ, तब्येत ती बघण्यासाठी ते स्वतः तिथे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यानंतर एक 5-6 दिवसानंतर बाबांना डिस्चार्ज भेटला. तर मग आम्ही घरी आलो. जो काही खर्च होता तो त्यांनीच काय केला ते त्यांनाच ठाऊक आहे. आम्ही काहीच नाही तिथे केलं. म्हणजे फार केस पेपर काढण्यापासून तर डिस्चार्ज पेपर भेटेपर्यंत जो काही खर्च होता तो त्यांनीच केलेला आहे. लगेच 2 महिन्यानंतर अ, 22 सप्टेंबर 2023 त्यावेळेला आम्ही गौरी दर्शनासाठी चाललो होतो हिला मी माहेरी घेऊन. त्यावेळेला ही गाडीवरून पडली. पडली तर तिच्या डोक्याला दुखापत झाली. दुखापत झाली तर प्रथमोपचारासाठी आम्ही तिला मुरबाडला नेले. मुरबाडला नेले असता तर तिच्या डोक्याला थोडा जास्तीच मार होता. डॉक्टरांनी सीटी स्कॅन वगैरे केला. तर ते बोलतात आपल्याला 24 हॉर्स अंडर ऑब्झर्वेशनसाठी ठेवायला लागेल. ते ठेवल्यानंतर तिची प्रकृती बिघडली. 2 महिन्यानंतर मी अ, म्हणजे प्रकृती बिघडल्यानंतर मी परत बाबूशेठ घारेंना फोन केला. म्हटलं असं-असं आहे आप्पा, असं-असं झालंय. त्या डोक्याला भरपूर लागलेलं आहे. म्हटलं डॉक्टर बोलतात की तुम्हाला पुढे न्यावं लागेल. म्हटलं काय? आप्पांनी मला सांगितलं का पेशंटची समरी घे. काय पेशंटची कंडिशन काय आहे ते मला फोटो पाठव, रिपोर्ट पाठव. त्यांनी मला मी त्यांना पाठवले रिपोर्ट. रिपोर्ट पाठवल्यानंतर त्यांनी सांगितले का पेशंटला तिथून ॲम्ब्युलन्समध्ये भर आणि आपल्या डी-वाय पाटीलला घेऊन ये म्हणतात. मी डॉक्टरांशी बोलतो. त्यांनी तिथे बेड वगैरे अवेलेबल करून ठेवलं होतं हिच्यासाठी. आम्ही तिथं पोहोचतात माझ्या अगोदर जवळ-जवळ ते 20 ते 25 मिनिटे आम्ही मुरबाडवरून डी-वाय पाटीलला जायच्या अगोदर, माझ्या अगोदर ते 20 ते 25 मिनिटे या पेशंटची ते वाट बघत होते. म्हणजे जवळपास 20-25 मिनिटं आमच्या अगोदर पोहोचले होते ते. तिथे गेल्यानंतर अ, त्यांनी 1-2 दिवस गेले. त्याची प्रकृती जास्तीच झाली. मग 2 दिवसानंतर त्यांनी रात्री 9, 9:30चा टायमिंग होता. तर डॉक्टरांनी सांगितलं मला, पेशंटची तब्येत बिघडत चालली आहे. आपल्याला अर्जंटमध्ये ऑपरेशन करावं लागेल. तर मी आप्पांना फोन केला. म्हटलं, "आप्पा असा-असा विषय आहे. डॉक्टर बोलतात ऑपरेशन करावं लागेल." ते बोलले, "ठीक आहे, मी येतोच" म्हटले. असं मला बोलले आणि ते माझ्या इथले जे शेजारचे लोकं होते त्यांच्यासोबत ती गाडी घेऊन रात्री 9:30 10:30 वाजता ते तिथे डी-वाय पाटील हॉस्पिटलला पोहोचले. तर तत्पूर्वी हिची कंडिशन क्रिटिकल असल्यामुळे हिला ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर घेऊन गेलेले होते. तर 10:30 ते जवळ-जवळ 1:30 पावणे 2 पर्यंत 3-4 तास हिच्या ऑपरेशन ब्रेनची जी सर्जरी आहे, ती 4 तास चालली होती. 4 तास ते माझ्यासोबतच तिथे डी-वाय पाटीलला होते जवळ. जवळ-जवळ 1:30 वाजेपर्यंत ते माझ्यासोबतच होते. नंतर डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरांशी त्यांचं बोलणं झालं. डॉक्टर बोलले, "ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. काय म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही." तर तिथे मग त्यांचं डॉक्टरशी संभाषण झाल्यानंतर ते 1:30-2 वाजता रात्री तिथून ते निघाले आणि मग ते जेव्हा घरी पोहोचले म्हणजे बघा अहोरात्र म्हणजे एखाद्या गरीब कुटुंबावर प्रसंग आला, तर बाबूशेठ घारे हे कसे काम करतात, सामाजिक कार्य कसं आहे त्याचं. हे डिस्चार्ज पेपरपासून तर आपलं सॉरी केस पेपरपासून तर डिस्चार्ज पेपर मला जेवढे अडथळे आले ते हॉस्पिटलमध्ये या दोन्ही पेशंटच्या बाबतीत, मी त्यांनाच फोन करायचो ना, ते समस्या दूर करायचे. तर आमचा जो सगळा पाठिंबा आहे या कोळंबे कुटुंबात येणाऱ्या ज्या निवडणुकीत आहेत त्यांचा पूर्णपणे त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि जेणेकरून अशा तरुणाला आपण पुढे जाण्यास मदत केली पाहिजे. कारण की पुढे जे सामाजिक कार्य आहे ते त्यांचं वाढेल कसे? अशा हिशोबात त्यांना मदतच केली पाहिजे. सांगायचं झालं तर आता इथे आमच्या इथे गणेशोत्सव साजरा होतो. जवळ-जवळ कित्येक वर्ष गणेशोत्सव साजरा होतो कुंडलच गावामध्ये. 16 वर्ष झाले आज जवळ-जवळ गणेशोत्सव या गणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजक म्हणून ते स्वतः बाबूशेठ घारे काम करतात कित्येक वर्ष. म्हणजे असं त्यांचे सामाजिक कार्य आहेत. गोरगरिबांना मदत करणं. अपरात्री कधीही तुम्ही त्यांना फोन करा. त्यांचा फोन स्विच ऑफ नसतोच. पण कधीही फोन केला तर फोन उचलून आपल्या समस्यांचं निरसन करण्याचं काम ते करत असतात. बघा बाबूशेठ घारेंकडे आता तरी सध्या कुठले पद नाहीये. तरी ते समाजासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात. जेणेकरून आता येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा चांगला विजय प्राप्त हो, असे मी श्री गणेश चरणी माझ्या कोलंबे कुटुंबा परिवारातर्फे मी
निवेदन ठेवतो, प्रार्थना करतो की त्यांचा विजय चांगल्या फरकाने हो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना अजून म्हणजे जसं काय निवडून आल्यानंतर म्हणजे विकास कामे जेवढी करता येतील त्या हिशोबात आपण काम केलं पाहिजे त्यांचं निवडून येण्याचं. आणि आल्यानंतर ते विकास कामे करणारच आहेत, त्याबद्दल काही विषय होत नाही. ते पद नसताना तर ते समाजासाठी एवढे धावतात, तर निवडून आल्यानंतर ते नक्कीच त्यांची जी समाजासाठी कार्य करण्याची जी पद्धत आहे ती नक्कीच 2-3 गुण वाढेल. अजूनही समाजासाठी ते म्हणजे भरपूर कामं करतील. आणि बाकी काय शैक्षणिक क्षेत्रात झाले, तुमच्या क्रीडा क्षेत्रात झाले, वैद्यकीय क्षेत्रात झाले, त्यांचा म्हणजे जे कोणी समस्या घेऊन जातात त्यांना पूर्ण पाठिंबा असतो. ते कधीच कोणाला म्हणजे नाराज करत नाही. ते त्यांच्या हिशोबात ते त्यांना मदत करतच असतात. धन्यवाद.